startup or the any ideas which are implemented in the system, that is nothing but the innovation. In the innovation, our ideas is comes into the impact, and the first year students are mainly targeted in that. After that, the innovation objective is to understand the innovation concept, what is the innovation actually, how it is implemented, then what type of the startups we are going to conduct in our daily routine or in our for the profit or to business ideas. Then learn from the real life examples or when the any type of the product is related to design thinking or it is related to copyright or related with the any type of the generated ideas that are essential. After that, develop the interest in the problem solving and how that startup are bigger and what are the generally technology which are involved for to grow the business. That is nothing but the startup. And the innovation is the one of the new ways for doing something to create a new. काही जरी नवीन असेल तरी मार्केटमध्ये ते आपल्याला स्टुडंटपर्यंत पोहोचवायचं जर असेल तर आपण या हिशोबाने ती इनोव्हेशन आयडियाज क्रिएट करतो आणि डिझाईन थिंकिंग करतो. आणि ते फक्त असं नाही फक्त टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे, इट इज रिलेटेड विथ क्यू आर कोड पेमेंट. जसे की पहिल्याच्या काळामध्ये क्यू आर कोड वगैरे असं ऑनलाईन सिस्टम पेमेंट नव्हतं, पण हळूहळू प्रॉब्लेम काय होता की कसं आपण लोकांना पेमेंट टाकायचं किंवा कोणाला काही पेमेंट द्यायचं ते कसं द्यायचं. कॅश पेमेंट आपण देऊ शकत नाही, नेण्याला वेळ देऊ शकत नाही. मग क्यू आर कोड जनरेट झाला, आपण इझिली तो डायरेक्टली स्कॅन केला की त्या लोकांपर्यंत आपल्याला जर काही पैसे द्यायचे असतील तर आपण ते इझिली प्रोव्हाइड करू शकतो किंवा घेऊ शकतो. दिस इज द वन ऑफ द आयडिया. देन ऑनलाईन फूड डिलिव्हरी, झोमॅटो, स्विगी, झेप्टो, ब्लिंकिट अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आल्या की जेणेकरून प्रॉब्लेम काय आहे की आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, आपल्याला यायला वेळ नाही, पैसा आपल्याला पण वेळ नाही. आपल्याकडून त्या आयडियाज कसे होतील हे आपण इंट्रोड्यूस करू शकतो. म्हणजे ऑनलाईन फूड डिलिव्हरी आपल्याकडे इम्प्लिमेंट. दिस इज द आयडिया, दिस इज द इनोव्हेशन, दिस इज द स्टार्टअप. देन डिजिटल क्लासरूम्स. पहिले चॉक अँड बोर्ड मेथड होती की जी आपल्याला इझिली इम्प्लिमेंट नव्हती, आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना सगळं व्हावं लागत होतं. पण आता तसं नाही आहे. मला जर काही मुलांना दाखवायचं आहे, व्हिडिओ थ्रू मुलांना लवकर कसे क्लिअर करता येतात, राईट. टेलिमेडिसिन आलं की मेडिसिनमध्ये कसं की जेणेकरून मला पेशंट्सला समजा मेडिसिन द्यायची आहे तर तिथे त्यांना घेऊन देणं आणि तेवढा वेळ नाही, तर मी तो कॉल करणार कधी, आणणार कधी, त्यांना घ्यायला जाणार नाही. त्याच्यापेक्षा मी डायरेक्टली टेलिफोनमध्ये जर मी मेडिसिन ऑर्डर केले तर ते माझ्याकडे लगेच आणि 1 दिवसामध्ये, 10 मिनिटामध्ये, 2 दिवसामध्ये फास्टली येऊ शकतात. म्हणजे पेशंटला काय होईल आणि त्याचा रिपोर्ट की ऑनलाईन जर असेल तर या टायमाला ही मेडिसिन घ्यायची आहे, म्हणजे मेडिक्लेम ॲप डेव्हलप झालं त्याच्यामध्ये पेशंटला मेडिसिन देऊ शकते कोणत्या टाईम घालायला वाजतं की या टायमाला ओके या टाईम झाल्या त्या मेडिसिन द्यायची, कोणती स्किप झाली आहे, ओव्हरऑल डोस किती माझ्याकडे बॅलन्स आहे, किती संपला आहे, हे सगळं आपण रेकॉर्ड करू शकतो. सो दीज आर सम एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल ऑफ द इनोव्हेशन्स. Then what is the startup? Startup is nothing but the that is related to solve the problems in the solution way. माझा प्रॉब्लेम काय आहे आणि त्याला कसं सॉल्व्ह करू शकतो इझिली, है ना. त्याच्यासाठी मी काय नवीन नवीन आयडिया जनरेट करणार आहे. दॅट इज स्टार्टअप. सो इट इज अ फोकस ऑन द ग्रोथ ॲज वेल ॲज द इनोव्हेशन. सो बिझनेस स्टार्टअप वर्सेस स्टार्टअप काय डिफरन्स आहे बेसिकली. सो बिझनेस इज अ स्टेबल अँड नॉन मॉडल, बट स्टार्टअप इज एक्सपेरिमेंट, हाय ग्रोथ, इनोव्हेशन ड्रिव्हन. म्हणजे बिझनेस ऑलरेडी सेट झालेला असतो, त्याच्यामध्ये आपण आपलं मार्केटमध्ये नाव झालेलं असतं. पण स्टार्टअपमध्ये मी एक्सपेरिमेंटल बेसिस की ओके मी आता नवीन ओपन
These are all about the design thinking. Same next point.